नमस्कार, BCNC न्यूज मध्ये मी श्रद्धा पंडे आपल्या सर्वांचे स्वागत करते। बघूया सी न्यूज मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विशेष। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव संपूर्ण शहर परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला राजघटना दिली व त्यातून सर्वांना समानतेचा अधिकार दिला। कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही हा विचार त्यांनी सर्वांमध्ये रोवून दिला। अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शहरभरात जल्लोष संचारला होता। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो पिल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं ते समाज बांधवांना सांगत असत। प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणूनच हे शिक्षण अतिशय दर्जेदार आणि गुणवत्तेचं असावं। शिक्षण प्राप्त झाल्यानं व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होतो। व्यक्तीला चांगलं आणि वाईट यातील फरक समजायला लागतो। प्रज्ञा, शील, करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी सतत प्रतिपादन केली। माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। त्याचप्रमाणे पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी कार्यकर्ता वर्ग फार मोठ्या संख्येत उपस्थित होता। सर्व नागरिकांना शुभेच्छा त्यांच्या वतीने देण्यात आल्या। माजी आमदार श्री संतोषभाऊ चौधरी यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करण्यात आले व अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी गट नेता हाजी नईम पठाण, जगन सोनवणे, डॉक्टर शरद मोरे, जुबेर पठाण, उमेश नेमाडे, दिलीप सुरवाडे, संतोष दाडी यांसह कार्यकर्ता वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता। काँग्रेस आय व राष्ट्रवादीच्या वतीने देखील पदाधिकारी या ठिकाणी हजर दिसले। महिला वर्ग फार मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या दिसून आल्या। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूजन केल्यानंतर उपस्थित सर्वांना शुभेच्छा माननीय श्री संतोषभाऊ चौधरी यांच्या वतीने देण्यात आल्या। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व तालुक्याच्या सर्व नागरिकांना, या जिल्ह्यातल्या नागरिकांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त डीबी पथक, शहर पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन व इतर विभागाचे पोलीस कर्मचारी, होमगार्ड या ठिकाणी फार मोठ्या संख्येत उपस्थित होते। लालजी ढिवरे दलित मित्र यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाच्या मालिकेत भुसावळ पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी त्यांच्या वतीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी विवेक पानसरे, सतीश देशमुख यांसह अनेक कार्यकर्ता वर्ग, पोलीस कर्मचारी हजर होते। तालुका पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी हजर दिसले। यावेळी दलित नेता लालाजी ढिवरे यांना सन्मानित करण्यात आलं। आय काँग्रेसच्या वतीने मिष्टान्न वाटप कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह या मिष्टान्न वाटप कार्यक्रमातून दाखवण्यात आला। या प्रसंगी मोहन निकम यांसह इतर मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली। आय काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 123व्या जयंतीचा आनंद मिष्टान्न वाटप करून साजरा करण्यात आला। त्यांच्या वतीने या ठिकाणी मोहन निकम, मुनव्वर खान, BK कोटेचा यांसह मान्यवर वर्ग उपस्थित दिसून आला। सर्वांना मिष्टान्न वाटप करत या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत होत्या। बीजेपी प्रचार कार्यालयात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या ठिकाणी अनिलभाऊ चौधरी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर बीजेपी कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला भेट देत त्या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। बीजेपी प्रचार कार्यालय या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी अनिलभाऊ चौधरी, अजय भोडे, डॉक्टर वसंतराव झारखंडे, अजय पाटील, सुरेश कोलते, अनुप खोब्रागडे यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली। महिला वर्गाची देखील विशेष करून हजेरी या ठिकाणी पाहायला मिळत होती। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा ठिकाणी देण्यात आल्या। यापुढे जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर देखील अभिवादन करून बीजेपी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी एकमेकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। हॉकर ट्रस्टच्या वतीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यांच्या वतीने मिष्टान्न वाटप कार्यक्रमाचं आयोजन आठवडे बाजार परिसरामध्ये करण्यात आलेलं होतं।
आठवडे बाजार परिसरामध्ये हॉकर्स ट्रस्टच्या वतीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या ठिकाणी हॉकर ट्रस्टचे सर्व कर्मचारी व व्यवस्थापक मंडळाने एकत्रित येऊन जयंती साजरी केली। या निमित्त मिष्टान्न वाटप या ठिकाणी करण्यात आलं। दीपक कोळंबे यांसह सहकारी वर्गाने कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी पाणपोईची व्यवस्था युवराज लोणारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आलेली होती। या ठिकाणी फार मोठ्या संख्येमध्ये भीमसैनिक व नागरिक या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देत असतात व अभिवादन करत असतात। यावेळी पाण्यासाठी त्यांची वणवण होऊ नये याकरिता सदर पाणपोई या ठिकाणी उभारण्यात आलेली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त फार मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी मान्यवर व सामान्य नागरिक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी हजेरी लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असतात व या ठिकाणी अनेकदा पाणी टंचाई होऊन अनेकांना घसाखोळा पडतो। या बाबीला लक्षात घेता या ठिकाणी आलेल्यांचे हाल होऊ नये, पाण्यासाठी त्यांना वणवण भटकंती करावी लागू नये याकरिता पाणपोईची सुविधा करण्यात आलेली होती। सदर पाणपोईकरिता प्रमोद सावकारे, राजू आवटे, उदयसिंग काके यांसह प्रमोद धोबी व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। माननीय पालकमंत्री नामदार संजयभाऊ सावकारे यांच्या वतीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले। त्याचप्रमाणे उपस्थित कार्यकर्त्यांसह त्यांनी देखील शहरातील संपूर्ण नागरिकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। पालकमंत्री नामदार संजयभाऊ सावकारे यांच्या वतीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त त्यांच्या अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। संजयभाऊ सावकारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी युवराज लोणारी, प्रमोद सावकारे, राजू आवटे, रवी पाटील, अर्जुन खरारे व इतर कर्मचाऱ्यांची व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 123वी जयंती आहे। तर डॉक्टर बाबासाहेबांनी दाखवून दिलं लोकशाही काय असते हे देखील त्यांनी दाखवून दिलेलं आहे। प्रत्येकाला जो मतदानाचा अधिकार त्यांनी दिलेला या देशामध्ये, कोणी कितीही श्रीमंत असो आणि कोणी कितीही गरीब असो, त्याला एकच मत घेता येतं। आजच्या या दिनी त्यांना विनम्र अभिवादन करतो। एनआरएमयूच्या वतीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर रॅली त्यांच्या वतीने काढण्यात आलेली होती। नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी मजदूर युनियनच्या कार्यालयापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व मोठ्या ट्रॉलीकरिता ठेवून त्यांचा पुष्पहार घालून रॅलीची सुरुवात करण्यात आली। यावेळी एनआरएमयूचे महिला पुरुषांची कर्मचाऱ्यांची संख्या फार मोठ्या संख्येत उपस्थित दिसून आली। रेल्वे स्थानकाच्या उत्तर भागात ऑटो स्टॉपच्या वतीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या ठिकाणी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ऑटो रिक्षा स्टॉप रेल्वे स्टेशन उत्तर भागाकडे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी रेल्वेचे सुरक्षा बल अधिकारी अजय यादव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन केलं। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आलं। तसेच ऑटो रिक्षा चालकांनी उपस्थिती फार मोठ्या संख्येत दिसून आली। सीआरएमएस कर्मचाऱ्यांच्या वतीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रॅलीचा उत्साह पाहायला मिळाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या वतीने रॅली काढण्यात आलेली होती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसाठी घोषणा त्यांच्या वतीने दिल्या जात होत्या। सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन संघातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली। त्यांच्या कार्यालयापासून बँजो पार्टी लावून भीमगीत म्हटले जात होते व सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे झेंडे हातात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅलीची समाप्ती करण्यात आली। या रॅलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा सुद्धा दिल्या जात होत्या। गांधी पुतळा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। ऑटो स्टॉप कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी एकत्रित येऊन सदर जयंती साजरी करण्यात आली व मिष्टान्न वाटप करण्यात आले। गांधी पुतळ्याजवळील ऑटो स्टॉप तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पीआय केदारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून वंदन केले व उपस्थित रिक्षा चालकांना संबोधताना म्हटले की आपल्या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसारखे घडवा। या प्रसंगी शहर पोलीस स्टेशनचे एपीआय श्रीमानकर यांच्यासह डीबी पथकानं सोबत उपस्थित राहून ऑटो रिक्षा चालकांना फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली। नगरपालिका कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले। नगरपालिकेच्या वतीने देखील भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त
पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करण्यात आलं। यावेळी नगरपालिकेचे अधिकारी यांच्यासह भारंबे यांची सुद्धा उपस्थिती दिसून आली। यासोबतच कर्मचारी सुद्धा फार मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते। कंडारी या ठिकाणी भीम जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आलेली दिसली। या ठिकाणी सरपंच वेणुबाई सुरवाडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। समाजातील मान्यवर व्यक्ती व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येत हजर दिसले। कंडारी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ग्रामपंचायती सरपंच सौ वेणुबाई सुरवाडे यांनी पुष्पहार घालून वंदन केले। यावेळी त्यांच्यासह ग्रामसेवक श्री लढे, सुरेश रंधे, मुकुंदा कोडी, गोडे घाटे, दिलीप मोरे यांच्यासह कार्यकर्ता वर्ग व नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येत पाहायला मिळाली। माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांच्या वतीने ग्रामीण भागामध्ये प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी राष्ट्रवादीचे लोकसभाचे उमेदवार असलेला मनीष जैन यांच्या प्रचारार्थ सदर रॅली काढण्यात आली व फार मोठ्या संख्येत मतदान करून मनीष जैन यांना विजयी करण्याचं आवाहन संतोषभाऊ चौधरी यांच्या वतीने करण्यात आलं। कार्यकर्ता वर्ग व समर्थक या ठिकाणी फार मोठ्या संख्येमध्ये हजर झालेले दिसले। माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांच्या वतीने प्रचार रॅली नुकतीच काढण्यात आली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकांचे उमेदवार असलेल्या आमदार मनीष जैन यांच्या प्रचारार्थ सदर रॅली काढण्यात आली व यावेळी रॅलीमध्ये संतोषभाऊ चौधरी यांनी स्वतः संमलित होत मतदानाचं आवाहन केलं। सदर रॅली मिरणगाव, चोरवड, कुऱ्हेपानाचे, मुसाडतांडा, भिलमडी, मांडवेदिगर या ठिकाणी भेट देण्यात आली। कार्यकर्ता वर्ग फार मोठ्या संख्येमध्ये या प्रचार रॅलीमध्ये दाखल झालेला होता। या प्रसंगी प्रवीण कुंजाळ, नामदेव पाटील, कैलास दुबारे, दिनकर ठाकरे, शिवाजी भवर, संजय पाटील यांसह कार्यकर्ता वर्गाची फार मोठ्या संख्येत हजेरी दिसून येत होती। आजचे बातमीपत्र संपले। धन्यवाद।